ती रोज दिसणारी मुलगी. आकाश रोज सकाळी 8:15ची लोकल पकडायचा. पिंपरीहून शिवाजीनगरला जाणारी ती ट्रेन त्याच्या आयुष्याचा एक भाग झाली होती. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आयुष्यात अजून एक गोष्ट रोज यायला लागली होती. ती मुलगी. पांढरा ड्रेस, लांब केस आणि नेहमी खिडकीजवळ बसलेली. ती फक्त शांतपणे बाहेर बघत असायची. आकाशने कधी तिच्याशी बोलण्याची हिंमत केली नव्हती, पण त्याचं मन मात्र रोज तिच्याशी बोलत होतं. एक दिवस अचानक ती दिसली नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. तिसऱ्या दिवशी आकाश बेचैन झाला. त्याने ट्रेनमध्ये चौकशी केली. तेव्हा एक म्हातारे काका म्हणाले, "कोणाबद्दल विचारतोयस?" आकाशने तिचं वर्णन केलं. काका क्षणभर शांत झाले आणि हळू आवाजात म्हणाले, "बाळा, 3 वर्षापूर्वी याच ट्रेनमध्ये एका मुलीचा अपघात झाला होता. पांढरा ड्रेस." खिडकीजवळ बसलेली आकाशच्या अंगावर काटा आला. "नाही नाही, ती तर रोज दिसायची मला," काका म्हणाले. लोक म्हणतात, काही अपूर्ण इच्छा असल्या की आत्मा तिथेच फिरत राहतो. त्या रात्री आकाश घाबरलेला घरी आला. फोनवर जुने न्यूज आर्टिकल्स शोधू लागला आणि अचानक त्याला एक फोटो दिसला. तोच चेहरा. त्याने थरथरत विचारलं. ती हळू आवाजात म्हणाली, "माझं नाव सायली आणि तू मला पाहू शकतोस, कारण तूच मला वाचवायचा प्रयत्न केला होतास." त्या दिवशी आकाशच्या डोळ्यासमोरून अपघाताचा दिवस चमकून गेला. ती ट्रेन, ती गर्दी आणि त्याने एका अनोळखी मुलीचा हात धरलेला. "पण मी तर तुला वाचवू शकलो नाही." सायलीच्या डोळ्यात अश्रू चमकले. "हो, पण तुझ्या त्या एका प्रयत्नामुळे मला कधी वाटलं नाही की मी एकटी आहे." ट्रेन पुढच्या स्टेशनला थांबली. सायली उठली. "आता माझी इच्छा पूर्ण झाली आहे. कोणीतरी माझ्यावर खरंच प्रेम केलं होतं." हे जाणून आकाश तिच्याकडे बघत राहिला आणि काही क्षणातच ती हवेत विरघळल्यासारखी नाहीशी झाली. ट्रेन पुन्हा सुरू झाली, पण आकाशच्या मनात तिचं प्रेम कायमचं थांबून राहिलं. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन स्टोरी घेऊन.